खूप भूक लागली, आज काहीतरी वेगळं बनव ना. काय बनवायचं? मम्मी, दरवेळेस तू इडली बनवते, इडली पासून कोणती तरी वेगळी रेसिपी बनव. जे तुला आवडेल अशी. हा. मग आपण एक काम करूया, इडली पासून आपण बर्गर बनवूया. ठीक आहे. नमस्कार, DSK फूड मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मम्मी आज माझ्यासाठी बनवणार आहे इडलीचा बर्गर. इडलीचं बर्गर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. चला तर मग बघूया आपल्याला काय काय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इडलीच्या पिठापासून बन तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे इडलीचं पीठ. आणि मी हा डब्बा घेतला आहे, ह्याच्यामध्ये मी बन तयार करायला ठेवणार आहे, जेणेकरून गोल असा बन आपल्याला मिळेल. मी पहिल्यांदा याला तेल लावून घेते. गॅसवरती मी इडलीचं पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड, जे आपण कुकरमध्ये ठेवतो डब्यांच्या खाली, ते स्टँड आहे ते ठेवलेलं आहे. मी पाणी पण उकळलं आहे आणि डब्याला मी तेल लावून घेतलंय. आता मी ह्याच्यामध्ये हे इडलीचं हे पहा, डब्यामध्ये मी इडलीचं बॅटर टाकून घेतेय. आता हा डब्बा आहे तो मी यामध्ये ठेवणार आहे आणि ह्याला झाकण लावून घेणार आहे. बंद करायला आपण ठेवलेला आहे. तर आता आपल्याला त्यासाठी टिक्की बनवायची आहे. टिक्की बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, ही आहे धना पावडर, लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाटा किसून झालेला आहे आपला. आपण कांदा टाकून घेऊया, त्यामध्ये कोथिंबीर टाकूया, त्यानंतर धना पावडर, लाल तिखट, चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे. आपण झाकण काढून बघूया की आपलं बन तयार झालंय की नाही. हे पहा, मस्त असा बन तयार झालाय. आता तो मी काढून जरा थंड होण्यासाठी ठेवून देतेय. पॅन मी गरम करायला ठेवला आहे. आता मी टिक्की बनवून घेते. हे पहा, अशा प्रकारे मी बनवून घेतली आहे टिक्की. पॅन गरम झालंय, तेल टाकते त्याच्यामध्ये. हे टिक्की दुसरी पण तशीच करून घेतीये. हे पहा, आपला बन हा मस्तपैकी तयार झालाय, बघू शकता. त्याला मी कापणार आहे आणि तिकडे आपली टिक्की सुद्धा रेडी आहे. हे पहा, बन असे मी चिरून घेतलेले आहेत मधोमध. आता आपण हे भाजून घेऊयात.
बटर टाकतीये मी. आता ह्याला मस्तपैकी असे फ्राय होऊन देऊयात. हे पहा, आपले दोन्ही पण बन मस्त क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतले होते तव्यावरती. आता मी बनला थोडंसं मेयोनीज लावतीये तंदुरी. जास्त लावणार नाहीये, थोडंच लावून घेते. आणि चीज टाकणार आहे मी, किसून टाकणार आहे. आता टिक्की ठेवून घेऊया आपण. परत थोडंसं चीज. आणि ही दुसरी टिक्की. हा दुसरा जो आहे, पण त्याला मी सॉस लावून घेणार आहे. आणि हा ह्याच्यावरती ठेवून देणार आहे असं. आता ह्याला आपण परत तव्यावरती थोडंसं गरम करूया. मस्तपैकी बर्गर असा तयार झाला आहे. त्यामध्ये मी डबल टिक्की टाकलेली आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा, मस्त असा बर्गर तयार आहे. त्याच्यावर मी थोडंसं चीज टाकतीये. नक्की ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ती. हे पहा, मम्मीने माझ्यासाठी एकदम टेस्टी इडलीचे बर्गर केले आहे. मी खाऊन सांगते कसे झालेत. खूप छान झालेत. नक्की करून पहा आणि कमेंट मध्ये सांगा कसे झाले. DSK फूडच्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आमच्या रेसिपी कशी वाटतात.